शाळेची फी न भरल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर मीटिंग लावून शाळेची कारवाई। मंगळवारी शाळेची फी न भरल्याने परीक्षा सुरू असताना 350 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागातील मीटिंग लावून शाळेत घडल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच संताप व्यक्त केला। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या शाळेला भेट देत शाळा प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला। यापूर्वी पूर्वेश सरनाईक यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे। ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसू दिलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांचा आजचा पेपर उद्या घ्यावा। ज्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो त्या शिक्षकांवर कारवाई करावी आणि जोपर्यंत शाळेकडून विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल शाळा प्रशासनाकडून लेखी माफीनामा देखील घेण्यात आला। या शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत युवा सेनेकडून शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आल्याचं यावेळी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं आहे। कारण सांगा ना, काय कारण काय? असं केलं आम्ही पण चांगलं शिक्षण घेतलेलं आहे। आम्ही पण चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। आजपर्यंत आम्ही पण मोठमोठ्या शाळेमध्ये अभ्यास केलेला आहे, शिक्षण झालेलं आहे, आम्ही ग्रॅज्युएट झालेलो आहोत, परंतु आजपर्यंत अशा काही गोष्टी घडल्या नव्हत्या। प्रत्येकाची असा काय तो म्हणजे तुम्ही शेवटी तुमच्याकडे पुढचा वेळेस आहेच ना। तर महाराष्ट्राची मातृभाषा काय सर? काय एक मिनिट, महाराष्ट्राची मातृभाषा काय? मग का मराठीचा बोलणं गुन्हा आहे का तुमच्या शाळेमध्ये? प्रांजली मी 7वी मध्ये स्कूलमध्ये किती पण पोरी टीचर्सबद्दल बोलायला गेलं तर टीचर्स लोक स्वतःची मर्जी करत असतात आणि जर आपण साधं एक हे लिहिलं नाही तर मिस लोक म्हणतात हे कोण लिहिणार, मी तुझ्या घरात लिहून लिहू का? आणि कधी कधी असं पण म्हणतात की सपोजली आपली बुक इनकम्प्लीट आहे तर मिस लोक म्हणतात बुक कुठे आहे आणि बोललो ॲबसेंट आहे तर म्हणतात बुक तू ॲबसेंट आहेस तर मी तुझ्या घरात येऊन लिहू का आता सगळं? आणि क्लासमध्ये पण सिस्टर कधी आली तर तिला विश नाही केलं तर ती म्हणते तुमची क्लास अशीच आहे, तुमच्या क्लासला हे नाही आहे, मॅनर्स नाही आहे। आणि मग आमची क्लास मिस येऊन आम्हाला बोलतात की तुमच्यामुळे माझी इज्जत गेली आहे स्कूलमध्ये। आणि सपोजली पण आपण सिस्टरसमोर काय पण बोललं तर सर कोण पण आहे ते येऊन बोलतात तुमच्यामुळे आमची नोकरी जायची आणि आम्ही रस्त्यावर यायचं असे म्हणतात। वॉशरूम संदर्भात देखील काही गोष्टी वॉशरूममध्ये तर कधीच हे नसतं, मीन्स पुणे घाण आणि आय थिंक त्याच्यामधले 2-3 वॉशरूमच चांगले आहेत पण ते पण एकदम घाण आणि बोलायला गेलं तर वॉशरूममध्ये जायला तर बिलकुल देत नाही, जाऊसं पण वाटत नाही। कधी क्लिनिंग नाही करते काही पास वगैरे असं पण? पास बोलतात दोनदाच जायचं आणि त्याच्यानंतर गेलं तर तुम्हाला फाईन भरायला लागेल 50 रुपये। आणि लास्ट लेक्चरला पण आपण सपोजली सायन्सच्या लेक्चरला गेलं तर मिस बोलतात नाही आणि जर आपल्या मेडिकल इश्यू असेल कधी पण बोलतात नाही जायचं वॉशरूमला। त्यांना असं वाटतं आम्ही मजाक करतो। बोलते एक वॉशरूम एक लेक्चर फिक्स। वॉशरूम बिल्कुल क्लीन नहीं रहता है यहाँ का और टीचर्स भी बिल्कुल ध्यान नहीं देती, उनको लगता है हम मजाक कर रहे हैं तो वो कभी भी हम लोग को सीरियस नहीं लेती है। हम लोग को कभी भी फाइन